marks on this topic. बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट जे दुसरं युनिट आहे आपल्या सिलेबसचं, ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपली जी टर्म एंड एक्झाम होणार आहे त्याच प्रकारे आपली जी फायनल एक्झाम होणार आहे, दोघं परीक्षेला या युनिटवर 14 मार्कसाठी आपल्याला कंपल्सरी प्रॉब्लेम हा विचारला जाणार आहे. ओके, therefore it is the most important unit of our syllabus. So the name of this unit, that is the banking company's final account. याचं टायटल जे आहे ते बँकिंग कंपनी फायनल अकाउंट. आय थिंक एव्हरीवन इज फॅमिलियर विथ द बँक. प्रत्येकाला बँक ही संकल्पना नक्कीच माहिती आहे. ओके, माहिती आहे ना? ऑल यू नो द बँक, व्हॉट इज बँक? ओके, सो कॅन एनीवन ऑफ यू टेल मी इन जनरल सेन्स व्हॉट इज बँक? म्हणजे जनरल सेन्स मध्ये बँक म्हणजे काय, कोणी सांगू शकतो तुमच्यापैकी? अनम्यूट करा आणि सांगा. Can anyone tell me what is bank? I think all of you have the bank account. प्रत्येकाचं तुमचं बँक अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट. You have the saving account in the bank. Definitely, all of you. You are using debit card of the bank. You are withdrawing the money from the ATM of the bank. Is it right? बरोबर का? Yes, sir. Yes, sir. So Yes, tell sir. me, Sir. what do you mean by the bank? जनरल वे, इन जनरल वे बँक म्हणजे काय सांगा कोणीतरी. म्यूट आपलं अनम्यूट करा. Bank is बोला. organization. Bank is organization where we deposit cash. Okay, bank is the organization where we deposit cash. Okay, then any other? It is an institution, financial institution which provides loan. Very good. Very good. Then any other definition? Okay. So the two students mention the exact characteristics of the bank on those bank is operating. दोन विद्यार्थिनींनी जे उत्तर दिलेलं आहे अतिशय समर्पक, अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे की ज्या दोन बँकेच्या महत्वपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बँक इज व्हॉट? इट इज वन ऑफ द काइंड ऑफ फायनान्शियल ऑर्गनायझेशन which accepts the money in the form of deposits and lend those money in the form of loan. That financial institution or organization is called as a bank. The bank ही काय आहे? वित्तीय संघटना आहे. फायनान्शियल ऑर्गनायझेशन और इन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे? वित्तीय संघटना आहे. काय करते बँक? पैशाच्या स्वरूपात ठेवी आपल्याकडनं स्वीकारते. म्हणजे इन द फॉर्म ऑफ मनी दे ऍक्सेप्ट द डिपॉझिट. पैशाच्या स्वरूपात आपल्याकडनं ठेवी स्वीकारते. अँड दोज डिपॉझिट, आणि ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत दोज डिपॉझिट लेंड्स इन द फॉर्म ऑफ लोन. ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवींचं कर्जाच्या स्वरूपात वाटप करते. दॅट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज अ बँक. त्याच ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणत असतो? बँक म्हणत असतो. म्हणजे जनरली आपल्याकडे जे काही पैसे असतील शिल्लक आपण काय करतो? बँकेत डिपॉझिट करतो. म्हणजे आपलं सेव्हिंग अकाउंट आपण त्या ठिकाणी ओपन केलेलं असतं आणि त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण आपले पैसे हे जमा करत असतो. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? डिपॉझिट द मनी. अँड फ्रॉम दॅट डिपॉझिट बँक लेंड्स द लोन्स टू द नीडफुल पर्सन. आणि मग ज्या काही ठेवी आपल्याकडनं बँकने स्वीकारलेल्या असतील त्या ठेवीचं वितरण बँक काय करते? लोनच्या स्वरूपात करते. म्हणजे ज्यांना कुणाला आवश्यक असेल अशा व्यक्तींना त्या ठेवींचं वितरण हे लोनच्या स्वरूपात केलं जात असतं. द इन्स्टिट्यूशन, द ऑर्गनायझेशन विच परफॉर्म दीज फंक्शन्स दॅट इज कॉल्ड एज अ बँक. म्हणजे जी काही संघटना असेल, जी काही ऑर्गनायझेशन असेल, जी संघटना हे फंक्शन परफॉर्म करते म्हणजे ऍक्सेप्ट द डिपॉझिट्स अँड लेंड दोज डिपॉझिट्स इन द फॉर्म ऑफ मनी. दॅट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज अ बँक. त्याच संघटनेला आपण काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड एज अ bank. So in the general sense, it is the meaning of the bank. Now, we have to discuss what is the meaning of the bank as per the law. आता as per the law म्हणजे बँकेचं meaning काय? Okay? See, what is the bank? A bank is
commercial institution permitted to accept, collect, transfer, lend, and exchange money and claims to money both domestically and internationally, and thereby conduct smooth banking activities. That is called as the bank. The bank काय आहे? Commercial institution आहे. Commercial. Whenever there is a word used commercial, at that time there is a profit. आता या डेफिनेशन मध्ये, या मिनिंग मध्ये पहिलाच शब्द या ठिकाणी काय उल्लेखलेला आहे? बँक इज अ कमर्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे काय आहे? कमर्शियल म्हणजे काय? प्रॉफिट मेकिंग. बँक ही नफा मिळवणारी संस्था आहे. कमर्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे नफा मिळवणारी संस्था. परमिटेड टू ऍक्सेप्ट, की ज्याला परमिट दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. कशाची? टू ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, टू कलेक्ट जमा करणे, टू ट्रान्सफर हस्तांतरित करणे, टू लेंड वाटप करणे म्हणजे कर्जाच्या स्वरूपात वाटप करणे, अँड एक्सचेंज मनी म्हणजे पैसा एक्सचेंज करणे, अँड क्लेम्स टू मनी बोथ द डोमेस्टिकली अँड इंटरनॅशनली. म्हणजे हे सर्व ऍक्सेप्ट असेल, कलेक्ट असेल, ट्रान्सफर असेल, लेंडिंग असेल किंवा एक्सचेंज असेल, कशाचं? पैशाचं. डोमेस्टिक लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला हे सर्व ऑपरेशन परफॉर्म करणारी संस्था म्हणजेच काय? दॅट इज कॉल्ड एज अ बँक. त्यालाच आपण काय म्हणत असतो? बँक. म्हणजे टू ऍक्सेप्ट द मनी, टू कलेक्ट द मनी, टू ट्रान्सफर द मनी, टू लेंड द मनी, टू एक्सचेंज द मनी. All these are what? All these are the banking activities. या सर्वांना काय म्हटलं जात आहे? बँकिंग ऍक्टिव्हिटीज. अँड देअरफॉर द कमर्शियल इन्स्टिट्यूशन which performs all these activities, that institution is called as the bank. जी कमर्शियल संघटना आहे, जी संघटना या सर्व ऍक्टिव्हिटी करते, म्हणजे काय? पैशाचं ऍक्सेप्टन्स, कलेक्शन, ट्रान्सफर, लेंडिंग, एक्सचेंज अशा प्रकारच्या सर्व ऍक्टिव्हिटी करते, त्या कमर्शियल इन्स्टिट्यूशनला काय म्हटलं जातं? दॅट इज कॉल्ड एज द बँक. यालाच काय म्हटलं जात असतं? बँक म्हटलं जातं. नाव द डेफिनेशन इज गिवन देअर according to the law. Banking companies are governed by the Banking Regulation Act 1949 in India. आता भारतामध्ये बँकिंग कंपनी या कुठल्या कायद्यानुसार गव्हर्न केल्या जात असतात? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. कायमस्वरूपी लक्षात ठेवा. यावर आपल्याला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जातो. इन इंडिया banking companies are governed by the dash dash act. Which act? Banking Regulation Act 1949 and also subject to the Companies Act 1956. आणि काही प्रमाणात कंपनीज ऍक्ट 1956 नुसार सुद्धा गव्हर्नन्स होतं. पण मोस्ट ऑफ द गव्हर्नन्स जे आहे बँकेचं ते कुठल्या कायद्यानुसार होत असतं? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. सो according to Banking Regulation Act 1949, banking means the Banking Regulation Act 1949 नुसार बँक म्हणजे काय? So the accepting for the purpose of lending or investment of deposit of money from the public repayable on demand or otherwise and withdraw able by check, draft order or otherwise, that institution is called as the bank. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंतर्गत बँकेची डेफिनेशन काय आहे? ऍक्सेप्टिंग द मनी इन द फॉर्म ऑफ डिपॉझिट, म्हणजे पैशाच्या स्वरूपात ज्या वेळेस पब्लिक कडनं ठेवी या स्वीकारल्या जातात, म्हणजे डिपॉझिट हे स्वीकारलं जातं फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट. कुठल्या हेतूने? लेंडिंग म्हणजे लोनच्या स्वरूपात वितरण करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात इन्व्हेस्ट करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात ज्या डिपॉझिट पब्लिक कडनं स्वीकारलेल्या आहे ऑन द बेसिस ऑफ रिपेबल ऑन डिमांड और विड्रॉ बाय द चेक, ड्राफ्ट और ऑर्डर, दॅट इज कॉल्ड ऍज द बँक. यालाच काय म्हटलं जात असतं? बँक म्हटलं जात असतं. म्हणजे जी संघटना पैशाच्या स्वरूपात
लोकांकडनं ठेवी स्वीकारते आणि त्या ठेवी लोनच्या स्वरूपात वाटते किंवा इतर ठिकाणी इन्व्हेस्ट करते आणि लोकांची ज्या प्रकारे डिमांड असेल त्या डिमांडनुसार त्या ठेवी त्यांना परत करते, असे सर्व फंक्शन परफॉर्म करणाऱ्या कमर्शियल इन्स्टिट्यूशनला आपण काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ बँक, ॲज पर द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. So the bank is the commercial institution which accepts the money from the public and lends it or invest it and repay it as per the demand of the public. That institution is called as the bank. म्हणजे बँक म्हणजे अशा प्रकारची वित्तीय संस्था की जी लोकांकडनं ठेवीच्या स्वरूपात पैसे स्वीकारून ते कर्जाच्या स्वरूपात आणि इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात वाटते आणि लोकांची ज्या प्रकारे मागणी असेल त्या प्रकारे ते पैसे त्यांना परत करते. अशा फंक्शन परफॉर्म करणाऱ्या संस्थेला आपण काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड ॲज द बँक. त्यालाच आपण म्हणत असतो बँक. अंडरस्टूड? आलं लक्षात बँकेची डेफिनेशन? According to the Banking Regulation Act 1949, understood the definition? फक्त दोन गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. Accept the deposit in the form of money and lend that deposit in the form of loan. The function performed by the organization is called as the bank. अशी ही दोन कार्य जी वित्तीय संस्था परफॉर्म करत असते त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? बँक. आता बँक काय करते? जनरली ते आपल्याकडनं पैसे हे स्वीकारत असतात. ओके, इन द फॉर्म ऑफ मनी. वी डिपॉझिट द मनी. फ्रॉम दॅट मनी दे आर लेंडिंग द लोन. आपण जे पैसे जमा केलेले आहेत त्याच पैशांमधनं ते लोन देतात. अँड वेन एव्हर वी रिक्वायर द मनी वी कॅन विथड्रॉ दॅट फ्रॉम बँक. आणि ज्या वेळेस आपल्याला त्या पैशाची गरज असेल त्यावेळेस आपण बँक मधनं ते पैसे विथड्रॉ करून परत मिळवू शकतो. दिस फंक्शनिंग इज कॉल्ड ॲज द बँक. हे जे सर्व कार्य चालू आहेत यालाच आपण काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड ॲज द बँक. यालाच आपण म्हणत असतो बँक. अंडरस्टूड नाव? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अप टू हियर? अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द बँक? Yes, sir. Yes, sir. Okay. Now some more theoretical information is there that we have to discuss regarding the bank. आता हे आपण या ठिकाणी बँकेची डेफिनेशन बघितलेली आहे. अजून काही माहिती त्या ठिकाणी आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायची. What is the other information that is related to the bank? Okay. In that, the next information that comes and that is called as the non-performing asset. So once you understood the meaning of the bank, now the next information that comes, that is the non-performing assets. We are discussing the points, those are important. Some points, those are not important, we are not going to discuss those. म्हणजे जे पॉइंट आपल्यासाठी महत्वाचे आहे तेच पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. जे पॉइंट आपल्यासाठी महत्वाचे नाही ते पॉइंट आपण डिस्कस करणार नाही. ओके. So the next that is what non-performing asset. In short form, it is called as the NPA. पुढचा जो आपला पॉइंट आहे तो आहे नॉन परफॉर्मिंग असेट. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड एज द NPA. Now what is the NPA? Okay. The NPA, first of all, before discussing the meaning of the NPA with you, I want to tell you NPA is regarding the loan. तर एनपीएचा अर्थ समजून घेण्यापूर्वी थोडक्यात माहिती मी याबद्दल सांगतो की एनपीएचा संबंध म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेटचा संबंध कशाशी येत असतो? इट इज रिलेटेड टू द लोन दॅट इज लेंड ऑर डिस्बर्स बाय द बँक. म्हणजे जे लोन बँकेने दिलेलं असेल त्याच्याशी याचा थेट संबंध आहे. दॅट इज नॉन परफॉर्मिंग असेट. ओके. नाउ व्हॉट इज दॅट? The non-performing assets refers to those assets which fails to generate expected returns, means expected income to the bank due to borrower's default in making repayment. नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे अशा प्रकारच्या असेट आहे की ज्या असेट पासनं
बँकेला रिटर्न मिळणं किंवा उत्पन्न मिळणं बंद होतं. कशामुळे बंद होतं? की बँकेकडनं ज्या लोकांनी, ज्या पार्टीजनी लोन घेतलेलं आहे आणि त्या लोनचं रिपेमेंट जर त्यांनी केलेलं नसेल तर त्यामुळे बँकेला जे उत्पन्न मिळायचं आहे, रिटर्न मिळायचं आहे, तो बंद होतो. अशा असेटला काय म्हटलं जात असतं? दोज असेट्स आर कॉल्ड एज अ नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट्स आर द असेट which seizes the income of the bank. जे नॉन परफॉर्मिंग असेट या अशा प्रकारचे असेट आहेत ज्यामुळे बँकेला उत्पन्न मिळणं हे बंद होत असते. दोज आर कॉल्ड एज अ नॉन परफॉर्मिंग असेट. नाउ हियर द क्वेश्चन अराइजेस, हाऊ बँक इज जनरेटिंग द इन्कम. आता या ठिकाणी नक्कीच तुमच्या मनात एक प्रश्न आलेला असेल की बँक उत्पन्न कशा प्रकारे मिळवणार आहे. व्हॉट इज द सोर्स ऑफ द इन्कम फॉर द बँक. तर बँकेला उत्पन्न मिळवण्याचा सोर्स कुठला? नक्कीच हा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल. व्हेन आय डिस्कस द नॉन परफॉर्मिंग असेट विच सीजेस द इन्कम, नाउ द क्वेश्चन अराइजेस हाऊ बँक अर्न्स द इन्कम. तर बँक ही कशा प्रकारे इन्कम अर्न करते. सो बाय परफॉर्मिंग द कमर्शियल फंक्शन्स, बँक अर्न्स द इन्कम. जे काही वित्तीय स्वरूपाचे म्हणजे प्रॉफिट मेकिंग स्वरूपाचे कार्य आहेत ते कार्य पूर्ण करून बँक उत्पन्न मिळवत असते. नाउ विच आर दोज फंक्शन. आता कुठले ते कार्य? फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट आय टोल्ड यू इन द डेफिनेशन ऑफ द बँक. फर्स्ट ऑफ ऑल, बँक ऍक्सेप्ट द डिपॉझिट. बँकेचं पहिलं कार्य काय असतं? बँक डिपॉझिट ऍक्सेप्ट करते. देन नंबर सेकंड फंक्शन इज व्हॉट? बँक लेंड्स दोज डिपॉझिट इन द फॉर्म ऑफ लोन. बँक काय करते? लोनच्या स्वरूपात त्या डिपॉझिटचं वाटप करत असते. दॅट इज द सेकंड फंक्शन अँड दिस इज द फंक्शन फ्रॉम दॅट बँक अर्न्स द इन्कम. आता दुसरं जे फंक्शन मी सांगितलं म्हणजे जे डिपॉझिट मिळाले त्या लोनच्या स्वरूपात वाटायचे आहे, ते दुसरं जे फंक्शन मी तुम्हाला सांगितलं त्या फंक्शनमुळे बँकेला उत्पन्न मिळतं. म्हणजे समजा आपल्याकडनं बँकेने पैसे स्वीकारले आणि ते पैसे बँक काय करते? लोनच्या स्वरूपात गरजू व्यक्तींना वाटत असते आणि त्या पैशावर बँकेला काय मिळत असतं? व्हॉट बँक गेट्स ऑन दॅट मनी? इंटरेस्ट. काय मिळतं त्या पैशावर? जे लोन वाटलेलं आहे त्या लोनवर बँकेला काय मिळणार आहे? व्याज मिळणार आहे. ओके, दॅट इंटरेस्ट इज द इन्कम फॉर द बँक. म्हणजे लोनवर जे व्याज असतं ते व्याज म्हणजेच बँकेचं खरं उत्पन्न आहे. दॅट इज द इन्कम ऑफ द बँक. देअरफॉर under the non-performing asset, what words are used? Non-performing asset which seizes the income due to the non-payment of the loan. म्हणजे लोन जे घेतलेलं आहे त्या लोनचं पेमेंट झालेलं नाही आणि त्यामुळे बँकेचं उत्पन्न बंद झालं, बँकेला उत्पन्न मिळणं बंद झालं. त्यामुळे त्याच असेटला आपण काय म्हणणार आहोत? दीज आर कॉल्ड ॲज द नॉन परफॉर्मिंग असेट इन द बँक्स बॅलन्स शीट. आता ज्यावेळेस तुम्ही जनरल बॅलन्स शीट ज्यावेळेस तुम्ही विचार कराल एखाद्या कंपनीची, ओके, लोन वी आर रायटिंग वेअर लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे जनरल ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट करतो कुठल्याही कंपनीची, लोन जे असतील ते आपण कुठल्या बाजूला लिहित असतो? लायबिलिटी साइडला. बट इन द बँक्स बॅलन्स शीट द लोन्स अपियर्स ऑन द असेट साइड. पण बँकेच्या बॅलन्स शीटला लोन हे कुठे दिसणार आहे? आपल्याला असेट साइडला दिसणार आहे. व्हाय? बिकॉज द लोन्स आर द असेट फॉर द बँक. का? कारण की लोन काय आहेत? बँकेच्या असेट्स आहेत. व्हाय लोन्स बिकम द असेट फॉर बँक? आता परत पुढचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की लोन बँकेच्या असेट कशा प्रकारे? बिकॉज दीज लोन्स गिवन बाय द बँक टू द पीपल. हे लोन कोणी कोणाला दिलेले आहेत? बँकेने लोकांना दिलेले आहेत. That's why it is the income earning activity of the bank. त्यामुळे ही बँकेची काय आहे? इन्कम अर्निंग ऍक्टिव्हिटी. अँड फ्रॉम द ऍक्टिव्हिटी द इन्कम इज अर्न. ऑल दोज ऍक्टिव्हिटीज आर कॉल्ड ॲज असेट. आणि ज्या ऍक्टिव्हिटीमुळे बँकेला उत्पन्न प्राप्त होतं त्या सर्वांना काय म्हटलं जाणार आहे? असेट म्हटलं जाणार आहे. दॅट्स वाय लोन्स आर ऑलवेज असेट फॉर द बँक. म्हणजे ज्या ज्या प्रकारचे लोन बँक देणार आहे ते सर्व प्रकारचे लोन बँकेसाठी काय असणार आहे? दोज आर द असेट फॉर द बँक. ओके,
Understood? So therefore, non-performing assets are those assets which fails to generate the income for the bank due to the non-payment of the loan. त्यामुळे नॉन परफॉर्मिंग असेट या अशा प्रकारच्या असेट आहे की ज्यामुळे बँकेला उत्पन्न मिळण्याचं बंद होतं. उत्पन्न केव्हा मिळण्याचं बंद होतं? ज्या वेळेस जे दिलेले लोन असतील ते परत केले जात नाही, त्याचं रिपेमेंट होत नाही. अशा वेळेस उत्पन्न बंद होणार आहे. अशा सर्व लोन्सला आपण काय म्हणणार आहोत? दोज आर कॉल्ड एज द नॉन परफॉर्मिंग असेट. अंडरस्टूड अप टू नाउ? समजलं सर्वांना नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय? एनी डाउट, एनी डिफिकल्टी? Yes, sir. Because No, okay, sir. in these days, non-performing asset is very important. This term is very important. Why? Now we all are in the situation of the lockdown from past 4 months. गेल्या 4 महिन्यापासून आपण सर्व लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये आहे. Due to that, we are conducting the lectures in the virtual form. It's not possible us to meet face to face. Therefore, we are using this technology and we are conducting the lecture in virtual form. म्हणजे गेल्या 4 महिन्यापासून पॅन्डेमिक जो आहे कोविड-19 त्यामुळे आपण सर्व लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये आहोत. आपल्यावर अशी परिस्थिती आहे की कॉलेजमध्ये आपण फेस टू फेस भेटून लेक्चर कंडक्ट करू शकत नाही. व्हर्च्युअल फॉर्म मध्ये आपण या गुगल मीटच्या माध्यमाने आता लेक्चर कंडक्ट करत आहोत. फ्रॉम 4 months our economical operations are also disrupted. गेल्या 4 महिन्यापासून आपले सगळे आर्थिक ऑपरेशन जे आहे ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात थांबलेले आहेत. Therefore it is difficult for the person those have taken the loan, it is difficult for them to repay these loans to the bank. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींनी लोन विविध कारणांसाठी लोन घेतलेला आहे, सध्याची सिच्युएशन बघता त्या सर्व लोकांना कठीण झालेलं आहे बँकेला लोन परत करणं. Therefore, always RBI says what? There is a chance for the increasing of the non-performing assets in the period of the lockdown. त्यामुळे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वारंवार काय सांगते आपल्याला की जो लॉकडाऊनचा हा कालावधी आहे या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नॉन परफॉर्मिंग असेट वाढण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे जो आपला एनपीएचा मुद्दा आहे तो या लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर चर्चेला आहे. ड्यू टू दिस तुम्ही वाचता असेल न्यूज पेपर वगैरे मध्ये नॉन परफॉर्मिंग असेट, तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. दॅट्स वाय non-performing assets nowadays these are very important for every bank. त्यामुळे प्रत्येक बँकेचा सध्याच्या कालावधीमध्ये हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ओके, नाउ फर्दर in accordance with the international practice and RBI directives of RBI, the bank should recognize income on non-performing assets when it is actually received and not on accrual basis. म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट या कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायच्या यासाठी काही इंटरनॅशनल डायरेक्टिव्ह आहेत, त्याच प्रकारे आरबीआयचे सुद्धा डायरेक्टिव्ह आहेत. नाउ विच आर दिस डायरेक्टिव्ह? आता कुठल्या प्रकारचे डायरेक्टिव्ह आहेत की ज्यानुसार नॉन परफॉर्मिंग असेट या कॅल्क्युलेट केल्या जातात? The RBI has accepted the definition of non-performing asset given by Narasimhan Committee from March 1995 onwards. आता एनपीए या कशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जातात किंवा त्याची डेफिनेशन ही कशा प्रकारची आहे? नरसिंहम कमिटी जी बँकिंगशी रिलेटेड कमिटी होती मार्च 1995 म्हणजे मार्च 1995 मध्ये त्यांनी याविषयी डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज दॅट? ऍज अन ऍडव्हान्स वेअर ऍज ऑन द बँक्स बॅलन्स शीट डेट. आता बँक बॅलन्स शीट डेटला त्या कशा प्रकारच्या असतील त्यामध्ये काही पॉइंट समाविष्ट आहे. नंबर 1, इंटरेस्ट ऑन टर्म लोन अकाउंट इज पास्ट ड्यू. म्हणजे जे लोन दिलेले असतील त्याच्यावरचं इंटरेस्ट ड्यू आहे. अ कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट अकाउंट रिमेन्स आउट ऑफ ऑर्डर. म्हणजे जे कॅश क्रेडिट असतील किंवा ओव्हरड्राफ्ट अकाउंट असतील ते सुद्धा वेळेवर पे केलेले नाही. आता ओव्हरड्राफ्ट अकाउंट आय थिंक यू नो. एनीवन नो व्हॉट इज बँक ओव्हरड्राफ्ट? कॅन एनीवन टेल मी?
सांगू शकतो कोणी बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओडीची फॅसिलिटी करंट अकाउंटला असते. ओके, करंट अकाउंट मीन्स in your account we can withdraw the more balance from our account. Okay, म्हणजे So we आपल्या can बँक withdraw- अकाउंटला yes continue. When money is withdrawn from a bank account and when the available balance goes below zero. Very good means we In can this situation, the account is said to be overdrawn. very good means we can withdraw more money than the given limit. That case is called as the overdraft. म्हणजे आपल्याला जे लिमिट दिलेली आहे त्यापेक्षा आपण जास्त पैसे हे विड्रॉ करू शकतो. त्याला आपण काय म्हणत असतो? दॅट इज कॉल्ड एज द ओव्हरड्राफ्ट. अँड दिस ओव्हरड्राफ्ट वी हॅव टू पे आफ्टर द स्पेसिफिक पिरियड लिमिट. हा ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स आपण घेतलेला आहे तो काही ठराविक कालावधीनंतर आपल्याला बँकेला रिपे करायचा असतो. देअरफॉर इफ ओव्हरड्राफ्ट does not pay or cash credit facility is also like the overdraft. Cash credit and overdraft facility does not pay by the person. That also comes under the non-performing asset. A bill purchase or bill discount is unpaid or overdue. म्हणजे जे बिल परचेस असतील किंवा बिल्स डिस्काउंटेड असतील त्याची सुद्धा अमाऊंट पे केलेली नसेल, दॅट ऑल्सो कम्स अंडर द नॉन परफॉर्मिंग असेट. Any amount to be received in respect of any other account remain past due for period more than 180 days. म्हणजे जे काही रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट असतील त्या लोन अकाउंटची जी अमाऊंट 180 दिवसापेक्षा जास्त दिवस पे झालेली नसेल ते सर्व प्रकारचे अकाउंट नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. ऑल दोज अकाउंट्स आर द नॉन परफॉर्मिंग असेट अकाउंट. ओके. In respect of agriculture finance advance, that is crop loan, interest or installment of principal remains overdue for 2 harvest season, but for period not exceeding 2 half years. आता ऍग्रिकल्चर लोनच्या संदर्भातले ऍडव्हान्स असतील, लोन असतील, इंटरेस्ट असतील, इन्व्हेस्टमेंट इन्स्टॉलमेंट असतील, असे इन्स्टॉलमेंट अशा सर्व प्रकारचे जे काही लोन्स आहेत ते 2 हार्वेस्ट सीझन म्हणजे 2 शेतीविषयक सीझन असतील त्या सीझन मध्ये रिपे झालेले नसतील तर त्याला सुद्धा एनपीए मध्ये घेतलं जाणार आहे. सो दीज आर द व्हेरियस पॉइंट दोज आर कन्सिडर्ड नॉन परफॉर्मिंग असेट. जे विविध पॉइंट तुमच्या समोर सांगितले या सर्व पॉइंटला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून संबोधलं जाणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय? The period of 180 day has been reduced to 90 days effective from 31st March 2004. आता 180 दिवसाचा जो पिरियड सांगितला तो पिरियड आता कमी करण्यात आलेला आहे. तो 180 दिवसापासून कितीवर आलेला आहे? 90 days. Means the loan which is not repaid more than 90 days that becomes the non-performing asset. म्हणजे 90 दिवसापेक्षा जास्त जे लोन रिपे झालेलं नसेल त्या सर्व प्रकारच्या लोनला काय म्हटलं जाणार आहे? दॅट ऑल लोन इज कॉल्ड ॲज द नॉन परफॉर्मिंग असेट. अंडरस्टूड? सो दिस इज ऑल अबाउट द नॉन परफॉर्मिंग असेट. हे सर्व काय आहे? हे आहे नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय? द असेट विच सीजेस द इन्कम फॉर द बँक ड्यू टू द नॉन पेमेंट ऑफ द लोन. That assets are called as the non-performing asset, and the loan which is not paid more than 19 days, that is also called as the non-performing asset. या अशा प्रकारचं लोन की जे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस पेमेंट झालेलं नसेल, that is called as the non-performing asset. Okay, understood? Now any doubt, any difficulty on this? If you have any difficulty, you can unmute yourself and ask me. Definitely, no difficulty. Okay. So it is about the non-performing asset. Now next point. Now final account. That is the
important point. Now we have to discuss which are the final accounts of the bank. The बँकेचे final accounts म्हणजे नेमकं काय? The Banking Regulation Act 1949 prescribes formats of preparing final accounts of the banking company. Banking Regulation Act 1949 मध्ये बँकेचे फायनल अकाउंट कुठले आहेत त्याचे फॉर्मॅट दिलेले आहेत आणि त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे फायनल अकाउंट तयार करायचे आहे. जनरली द फायनल अकाउंट्स आर विच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. दीज आर द फायनल अकाउंट. जनरली आपले 3 प्रकारचे फायनल अकाउंट आहेत. ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि तिसरं आहे बॅलन्स शीट. ओके. The third schedule of section 29 use forms A for the balance sheet and form B for profit and loss account. The third schedule of section 29 of the Banking Regulation Act 1949 states the form A, that is for the balance sheet, and form B, that is for the profit and loss account. आता Banking Regulation ऍक्ट 1949 जे थर्ड शेड्यूल आहे त्याचं सेक्शन 29 मध्ये फॉर्म नंबर ए नुसार बॅलन्स शीट तयार केली जाते आणि फॉर्म नंबर बी नुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार केलं जातं. ओके. द बॅलन्स शीट कन्सिस्ट ऑफ टोटल 12 शेड्यूल्स. आता बॅलन्स शीट मध्ये एकूण 12 शेड्यूलचा समावेश होत असतो. जो फॉर्म ए नुसार आपण बॅलन्स शीट तयार करणार आहोत त्या फॉर्म ए मध्ये बॅलन्स शीट तयार करण्यासाठी 12 शेड्यूल आपल्याला तयार करायला लागतात. ओके. शेड्यूल 1 टू शेड्यूल 5 डेपिक्ट्स कॅपिटल अँड लायबिलिटी. आता शेड्यूल 1 टू शेड्यूल 5 हे कशाची संदर्भात आहे? कॅपिटल आणि लायबिलिटीशी संदर्भात आहे बॅलन्स शीटच्या. अँड शेड्यूल 6 टू शेड्यूल 11 शोज असेट्स ऑफ द बँक. शेड्यूल 6 टू शेड्यूल 11 हे कशाही संदर्भात आहे? बँकच्या असेट्सशी. अँड शेड्यूल 12 शोज कंटिंजंट लायबिलिटी अँड देर इज नो स्पेसिफिक शेड्यूल प्रिस्क्राइब फॉर बिल्स फॉर कलेक्शन. आणि शेड्यूल नंबर 12 जे आहे ते कशाही संदर्भात आहे? दॅट इज रिलेटेड टू द कंटिंजंट लायबिलिटी. अशा प्रकारे एकूण शेड्यूल नंबर 1 टू शेड्यूल नंबर 12 यानुसार आपण काय तयार करणार आहोत? बॅलन्स शीट तयार करणार आहोत. ओके. फॉर्म नंबर ए, शेड्यूल 3 as per the section 29 of the Banking Regulation Act. Understood? And then in the form B we have to prepare the profit and loss account. आणि पुढचं जे आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. अकॉर्डिंग टू विच फॉर्म? अकॉर्डिंग टू फॉर्म बी. And for the preparation of the profit and loss account, again we have to prepare the 4 schedule. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी परत आपल्याला 4 शेड्यूल तयार करायचे आहेत. शेड्यूल नंबर 13, शेड्यूल नंबर 14, शेड्यूल नंबर 15 अँड शेड्यूल नंबर 16. या 4 शेड्यूल नुसार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत. इन दिस वे वी हॅव टू प्रिपेअर द फायनल अकाउंट्स ऑफ द बँक. As per the Banking Regulation Act 1949, Schedule 3, Section 29, in Form A, Balance Sheet, and in Form B, Profit and Loss Account. Understood? Any doubt, any difficulty up to now? Yes, yes. सर आता जे काही सांगितलं ना ते काही कळालं नाही. हे शेड्यूल्स वगैरे काय आहेत, नक्की काय करायचं त्यांचं? Yes. That this I told you theoretical point. We have to discuss the format of balance sheet, format of each schedule. At that time you can come to know what is schedule and what is the format. In the last year you have prepared the company final accounts, right? In corporate accounting मध्ये तुम्ही कंपनी फायनल अकाउंट तयार केलेले असतील गेल्या वर्षी नक्की. In that you have prepared the notes. त्यामुळे तुम्ही काही नोट्स तयार केलेल्या होत्या, राईट? ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंट तयार केलं किंवा बॅलन्स शीट तयार केलं, बॅलन्स शीट तयार करण्यासाठी किंवा P&L अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही नोट्स केलेल्या होत्या तयार. आलं लक्षात?
ज्या प्रकारे नोट्स तयार केलेल्या आहेत त्याच प्रकारे आपल्याला नोट्सच्या ऐवजी इथे शेड्यूल तयार करायचे आहे. ओके, जसं तुम्ही तयार केल्या होत्या त्या नोट्सच्या ऐवजी यामध्ये आपल्याला शेड्यूल असणार आहे. अंडरस्टूड दिस? येस सर. प्रत्येक शेड्यूल कुठला आहे, प्रत्येक शेड्यूलचं टायटल काय, त्या शेड्यूलमध्ये कुठल्या अमाऊंट येणार, हे आपण प्रत्येक शेड्यूलचा फॉर्मॅट बघणार आहोत. त्यामध्ये अजून तुम्हाला संपूर्णरित्या ते क्लिअर होईल. ओके, सो सर यस, तुम्ही ते सांगितलं होतं ना मगाशी. हॅलो सर, ते NPA तुम्ही सांगितलं होतं ना, नॉन पेमेंट ऑफ लोन बिफोर 19 days. नॉन परफॉर्मिंग असेल. हा, येस. हा सर, आफ्टर नॉन पेमेंट ऑफ लोन मोर दॅन 90 days, नॉट लेस दॅन 90 days. 90 दिवसापेक्षा जास्त जे लोन रिपे झालेलं नसेल त्याचा समावेश NPA मध्ये होणार. मग त्याचा अर्थ इन्स्टॉलमेंटचं बोलत होता का तुम्ही? इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट और प्रिन्सिपल, त्यामध्ये इन्स्टॉलमेंट पण असेल, इंटरेस्ट पण असेल आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू पण असेल. यापैकी जे 90 दिवसापेक्षा जास्त पे झालेलं नसेल त्या सर्वांचा समावेश नॉन परफॉर्मिंग मध्ये होणार आहे. ऑल दॅट कम्स अंडर द नॉन परफॉर्मिंग असेल. सो नाउ एनी डाउट, एनी डिफिकल्टी? बोला. येस सर, प्रॉफिट आणि लॉस साठी जे 4 शेड्यूल आहेत ते परत सांगा ना. शेड्यूल नंबर 13, शेड्यूल नंबर 14, शेड्यूल नंबर 15 अँड शेड्यूल नंबर 16. हे जे 4 शेड्यूल आहेत ते प्रॉफिट अँड लॉसचे आहे. आणि शेड्यूल नंबर 1 to 12, शेड्यूल नंबर 1 to 12 जे बॅलन्स शीट, त्यामध्ये 1 to 5 हे कॅपिटल अँड लायबिलिटीज साठी, 6 to 11 हे असेट साठी आणि नंबर 12 हे कॉन्टिंजंट लायबिलिटी. ओके ओके सर. आणि प्रत्येक शेड्यूलचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. प्रत्येक शेड्यूल मध्ये कुठल्या अमाऊंट आपल्याला एंट्री करायच्या आहेत, कुठले आयटम्स आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायचे आहेत हे आपण बघणार आहोत. ओके, नाउ एनी डाउट, एनी डिफिकल्ट टू अप टू हियर? एम आय ऑडिबल? आवाज येतोय मला? येस सर. Yes, sir. Okay. So today we stops here and remaining point we will continue in tomorrow's lecture. आपण आता या ठिकाणी थांबूयात आणि जे पुढचे पॉइंट असतील ते आपण पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. या हॅलो सर, हा 13 to 16 जे प्रॉफिट अँड लॉस चे आहेत ना शेड्यूल, ते पर्टिक्युलरली सांगा ना सर. म्हणजे 13 कुठला आहे, 14 कुठल्यासाठी आहे ते मी आता पुढच्या लेक्चर मध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे. या ठिकाणी मी फक्त तुम्हाला नंबर सांगितले, अजून कुठल्याही शेड्यूलचं नाव मी सांगितलेलं नाही, बॅलन्स शीटचं सुद्धा नाही आणि प्रॉफिट अँड लॉसचे सुद्धा नाही. फक्त बॅलन्स शीटचे 1 ते 5 हे कॅपिटल लायबिलिटीजचे आणि 6 ते 11 हे असेटचे, एवढेच सांगितले. त्यामुळे प्रत्येक शेड्यूलचे पर्टिक्युलर आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये 1 by